जो याच्या घरचा पण चेक करेल, याच्या किमती पण चेक करेल. कुठल्या तरी मालाला किंमत असली पाहिजे ना. काही नाही समजा 20 रुपयाचा, 20 रुपयाचा तुम्ही 22 आहे का, 20 रुपयाचा 150 रुपयाला थोडं विकणार आहे. हे जे प्रकार हे घडताय शिर्डीमध्ये, आम्ही मॅन्युफॅक्चरिंग जे आहे तिथून किमती घेणार आहोत आणि स्थानिक काही होलसेलर जे आहेत त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या नफ्याचं जे प्रमाण आहे ते निर्धारित करून त्या किमती फायनल करणार आहोत. त्या किमती आम्ही सगळीकडे लावणार आहे. म्हणजे 1000 रूम, 500 रूम, द्वारावती भक्तनिवास, हे जे नगरपालिकेचे सगळे बोर्ड्स, हॉटेल्स गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, त्यानंतर आम्ही बऱ्याच ठिकाणी याची QR कोड तयार करणार. QR कोड कन्सेप्ट माहिती असतो, तो स्कॅन केला आता काही जण म्हणतील किती आयटम्स असतील, काय असतील, तर ते सगळे आयटम्स शामिल येतो काही चिंताने. आणि या किमतीपेक्षा जास्त किमतीला जर तुम्ही देखील दर्शन रांगेत लावणार आहोत, म्हणजे लोक जातानीच बघतील याची किमती काय. आणि असं लावणार दर्शन रांगे तर कोणी या अशा रेट करून दिले सर्वांना, सर्व प्रशासनाच्या वतीने आम्ही अशा रेट करून दिले आणि आम्ही आता दर्शन रांगे पण असे बोर्ड लावणार नाही. यापेक्षा जास्त किमतीत कोणी आपल्याला विकला असेल तर या नंबरवर संपर्क साधा किंवा आमच्या पोलीस प्रशासनाचा नंबर देऊ किंवा एखादा आम्ही एखादा काय म्हणतात एक माणूस त्याला पूर्ण वेळ करून घेऊ, त्याच्याशी संपर्क साधा. झटपट श्रीमंत होण्याचे जे प्रकार आहेत सगळ्यांचे, एकदम 100 रुपयाचा माल 400 रुपयाला विकणं वगैरे हे काही प्रकार चालणार नाही. शेवटी हे जर प्रकार होत असतील तर प्रशासकीय यंत्रणा कशासाठी आहे. लोकांची फसवणूक होत असेल आणि आम्ही तर असं सोल्युशन शोधणार आहे ना. काही लोकांना वाटतं की हे 2-4 महिने चालेल, अजिबात नाही. आम्ही पुढचे किती 15-20 वर्ष चालणार असं सोल्युशन शोधणार. त्याच्यामुळं आता ह्या ज्या किमती आहेत त्या किमतीचे दर असे सगळीकडे, आता तर सगळं डिजिटल झाले. आता मोबाईलवर व्हॉट्सअपवर सुद्धा रेट येतात. काही पण म्हणजे इतकी सिस्टीम चांगली, तुम्ही शिवायच्या आतमध्ये जरी प्रवेश केला तरी तुमच्या आम्ही तिथे अशी वायफाय सिस्टीम लावू शकतो की तुम्हाला व्हॉट्सअपचा मेसेज येईल की ही यादी असणार. अशी पण यंत्रणा नाही. करायचं ठरलं तर काही करता येऊ शकतं. काय आम्हाला 1-2-3 लाख रुपये महिन्यात खर्चाला काही फरक पडत नाही नगरपालिका. पण याचा अतिरेक झाला आहे म्हणून हे करायची आज वेळ आली आहे. बसकर येऊन अक्षरशः मोकळ्या हातापर्यंत जायची वेळ येते. अनेक प्रकार आहे, सगळ्यांना माहिती की काय ते यंत्राचा प्रकार आहे. चप्पल बूट ठेवायला लावतात, ते कार्ड देतात, नंतर ते माल आमच्याकडून घ्यावंच लागेल, याच किमतीत द्यावा लागेल. हा जो प्रकार आहे हा प्रकार पूर्ण बंद करायचा आहे. आणि प्रायोगिक तत्वावर आम्ही काही दुकान सुरू पण करणार. तुम्हाला एक मेसेज आम्हाला द्यायचा आहे ज्या लोक फसवणूक करतात त्यांना, की हे जर बंद नाही झालं तर आम्ही हे अत्यंत मोठ्या प्रमाणात हे दुकान वाढ. आणि जागेची काही साईबाबा संस्थान, नगरपालिका, पोलीस प्रशासन, पोलीस पेपर आम्ही एकत्र आले. आम्हाला जागेची काही कमतरता नाही. आम्ही जिथे जिथे तुमचे दुकान आहे तिथेच बनवून दुकानं टाकतो. महिना बचत गटांची सगळे आपले प्राईम स्पॉट राहतील. आणि आम्ही साधी दुकानं नाही टाकतो, आम्ही शोरूम टाईप दुकानं टाकतो, एकदम हायफाय दुकानं टाकतो. आणि त्याच्यात लिहून टाकतो त्याच्याबरोबर साईबाबा संस्थान, नगरपालिका या पद्धतीचे हे दुकान आहेत. आणि मग बघू तुमच्या दुकानमध्ये जातात की ह्या सहकारी तत्वावरच्या दुकानावर किंवा महिला बचत गटांच्या दुकानावर जातात. आम्ही तिथं लोकांना पूर्ण ऍश्युरन्स देणार इथं कुठल्याही प्रकारची फसवणूक होत त्याने नफा कमवायचा नाही. तिथं जो बसणार आहे विक्रीला त्याचा रोज सुटला बंद झाला. त्यांना श्रीमंत करायचा उद्देश नाही. अशी खूप जास्त प्रमाणात अशी दुकानं उघडायची वेळ दुकानदारांनी आमच्यावर आणू नका. जे चांगले दुकानदार आहेत वाजवी किमतीत माल विकतात आणि व्यवस्थित व्यवसाय करतात, कदाचित ते सुद्धा त्याच्यामध्ये थोडे सफर होऊ शकतात. परंतु काही चांगल्या गोष्टीसाठी काही त्याग करावा लागेल, त्याला काही पर्याय नाही. कारण आम्ही खूप सांगून बघितलंय. मला असं वाटतंय की नुसतं सांगूनच होत आहे, पुढे गाडी जात नाही. आजही मी सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. सगळे प्रशासनाचे लोक आहे, साहेब संस्थांचे पण प्रतिनिधी आलेले आहे. हायकोर्टाने जी ऑर्डर केली आहे ते आता मी मुद्दा फुलावल्यांना सेकंड हाफ मध्ये बोलवलं, परंतु हायकोर्टानं ऑर्डर जी केली आहे त्याच्याच पण आम्ही फार फरक गेलेलो. चला बाबा करताय व्यवसाय करू द्या, परंतु हे सगळं थांबत नाही. त्याच्यामध्ये 4 वेळी मी वाचून दाखवतो. ऑर्डर कदाचित सगळ्याकडे असेल, त्याचा मतिकार्थ पण सांगतो. द फ्लावर्स कुड बी मेड अवेलेबल बाय द फार्मर्स डायरेक्टली थ्रू द क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑफ द एम्प्लॉई ऑफ संस्थान ट्रस्ट. शेतकऱ्यांकडून फुलं हे डायरेक्ट थेट विक्रीसाठी साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फत विक्री केली जाऊ शकतात. अँड कॅन बी मेड अवेलेबल टू द डिव्होटीज at a reasonable rate within the premises of देवस्थान ट्रस्ट by displaying the rate card. साईबाबा संस्थांच्या आणि मंदिराच्या प्रिमायसेस मध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रेट कार्ड लावून, आम्ही नाही शोध लावलाय, हायकोर्ट सांगते रेट कार्ड लावून विक्री केली जाऊ शकते.
and around the premises of the temple, and it would be the responsibility of municipal council and the police department to ensure that no unauthorized flowers and vendors operate and there would be no middleman. साईबाबा हे जे या पद्धतीचे रेट कार्ड लावून वाजवी किमती कर्मचारी सोसायटी मार्फत माल विकला जाऊ शकतो आणि याच्यामध्ये कुठल्याही हे फॉलो होत आहे आणि फसवणूक होत नाही याची जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी ही पोलीस विभागाची आणि शिर्डी नगरपालिकेची राहील आणि याच्यामध्ये मध्यस्थांमार्फत आणि अनधिकृत विक्रेत्यांमार्फत भक्तांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घेतली जाईल पोलीस आणि नगरपालिके या हायकोर्टाची ऑर्डर आहे. तरी पण आम्ही याच्यात काय गेलो नव्हतो. आम्ही वेगळ्या मार्गाने एक शेतकऱ्यांसाठी मार्केट ओपन करणं किंवा हे प्रकार आम्ही केले, परंतु आता खूप परत जावं लागेल. शेवटी पोलिसांवर आणि नगरपालिकेवर सुद्धा हायकोर्टाने जबाबदारी टाकली. 14 नोव्हेंबर 2024 ची ही ऑर्डर आहे. त्यामुळे कायद्याचं काही आम्हाला रिस्ट्रिक्शन नाही की तुम्ही कुठल्या अधिकाऱ्यांना कुठल्या कायद्यानं करता येईल. इटसेल्फ हायकोर्टाने आम्हाला याच्यामध्ये गाईडलाईन्स किंवा निर्देश डायरेक्शन्स दिलेले आहे. त्याच्यामुळे सर्वांना आम्ही आज तरी विनंती करतो की MRP टाका मालावर. MRP जी आहे ती पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः आम्ही डिफाईन करतो. तुमच्याशी चर्चा करून, काही होलसेलर्सशी चर्चा करू, काही स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करू, काही पत्रकारांशी चर्चा करून, काही व्यावसायिकांशी चर्चा करू आणि मॅन्युफॅक्चररची आम्ही रेट घेणार आणि प्रशासन आम्ही बसू आणि याच्या ज्या किमती आहेत त्या डिफाईन करू. एक तर्फे नाही होणार. सगळ्यांना किमती निर्धारित करताना विश्वासात घेऊन त्या करू. पण एक आताच सांगतो, कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्या किमती आवाच्या सभा असणार नाही. याच्यामध्ये असं होऊ शकतं की एखादा जो माल आहे तो त्या लिस्ट मध्ये नसेल आणि तो परत वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 मीटरची शाल आहे. आता 2 मीटरच्या शॉलची किंवा 1 मीटरच्या शॉलची रेट आम्ही ठरवली. उद्या एखादं नाही हे 2 मीटरच्या शॉलची, 3 मीटरची शाल आम्ही विकतो, तर ते सुद्धा आम्ही वॉच ठेवू. आणि त्याच्या बाबतीत जर फसवणूक झाली आणि याची सिंगल केस जर असेल तर एकदम सत्याच्या सत्य स्वरूपामध्ये आम्ही कारवाई करू. किमती ठरवली, ह्या किमती तुम्हाला तुमच्या मालावर आता सगळे तर पॅकिंग करतात, होलसेलमध्ये माल घेतात आणि कुठेतरी एका गोडाऊन कुठेतरी एका ठिकाणी त्याचे 100 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम, 750 ग्रॅम या पद्धतीने त्याची पॅकिंग करतात. तर तुम्ही जर माल विकताय तर तुमच्या दुकानाचं जो विकतो त्याचं नाव टाकायला काय अडचण आहे? नाव टाकायला अडचणच नाही काही. आपल्याला तुमचं काही गंगवार असेल, शेट्टी पटेल असेल, पवार असेल, काही जे काय असेल समजा, नाव टाकायला काही अडचण नाही. म्हणजे उद्यापासून झाली का आम्ही ते नाव धरत पकडत धागा पकडत येतो ना बघा. तुमच्या नाव तुम्हाला चॉईस नाही, ते कंपल्सरी चॉईस कोणालाच नाही, मला नाही टाकायची. आता अजून जर पुढचे जर कायदे बघितले तर ते तुम्हाला बंद करायचं. नाव टाकणे, त्याची मॅक्सिमम रिटर्न प्राइस टाकणे. मॅक्सिमम रिटर्न प्राइस MRP म्हणजे तुम्ही ती MRP मॅक्सिमम पर्यंत जाऊ शकता. त्याच्यापेक्षा कमी 100 रुपये जर MRP असेल तर तुम्ही 80 ला विकू शकता, 70 ला विकू शकता. फक्त 100च्या पुढे जाऊ शकत नाही. मॅक्सिमम रिटर्न प्राइस आहे ती प्राइस तुम्हाला टाकणं बंधनकारक राहील. दुसरी गोष्ट, तुम्हाला क्वालिटी जी आहे तर क्वालिटी मेंटेन करणं तुम्हाला बंधनकारक राहील. क्वालिटीच्या बाबतीमध्ये आपण फूड इन्स्पेक्टर मध्यंतरी फक्त एक नमुना मिळाला तरी शिर्डीमध्ये एवढा बवाल झाला. मग कर नाही त्याला डर कशा? जे चांगला माल विकतोय त्या भीती कशाला पाहिजे? आम्ही तर आता फूड इन्स्पेक्टर आणून बसवतोय. मी तर त्यांना प्रपोजल दिले की मी फुकट जागा देतो ऑफिसला, नगरपालिकेची. इथं तुम्ही ते पद आणून द्या, पद निर्माण करणं फार अवघड नाही. त्याचे लॅब इथं आपण करणार, त्या लॅबला टेस्टिंग होणार, लगेच रिपोर्ट येणार. असं करू नका. म्हणजे नैतिकता आणि त्याचं काय पाप पुण्याच्या तर ते ज्याचं त्याचं फळ त्यामध्ये मिळणारच आहे. पण आम्ही सध्या कायद्याच्या कशातून सोडणार नाही. बाकी त्याला काही त्याचं पाप त्याला होईल ते होईल नंतर, परंतु त्या क्वालिटी सुद्धा मेंटेन करावी लागेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये निम्न क्वालिटीचा किंवा इन्फेरियर लो क्वालिटीचा माल विकायला लागणार त्याची आम्ही टेस्ट घेऊ. चौथं, प्लॅस्टिकचे सगळ्यांना नियम माहिती आहे, नसतील तर त्याची आम्ही स्वतंत्र कार्यशाळा घेऊ. 50 मायक्रॉन म्हणजे किती, काय कारवाई करायची ठरली तर कितीतरी कायदे आहे. पहिल्या गुन्ह्याला 5,000 रुपये दंड आहे, दुसऱ्या गुन्ह्याला 10,000 रुपये दंड आहे, तिसऱ्या गुन्ह्याला 25,000 रुपये दंड आणि फौजदारी गुन्हा अशी हे दंड आहे. प्लस तुमची आम्ही बांधकाम परवानगी मागू, व्यवसायाला दुकानाची परवानगी मागू, सगळंच मागू. नसेल त्यातलं काही जरी नसेल दुकान सील मागतात. काही कोणाच्या फसवणूक करणाऱ्याचं दुकान बंद झाल्यामुळे शिर्डी बंद पडणार नाही. इथं तुम्ही सगळे बघताय, सीओ नसला तरी नगरपालिका चालती, नगराध्यक्ष नसला तरी चालती, पदाधिकारी नसला तरी एक दुकान बंद झाली काही शिर्डी बंद पडणार नाही. त्यामुळे हे दुकान डायरेक्ट बंद करू
जे व्यवस्थित व्यवसाय करतात, फसवणूक करत नाही, वाजवी किमतीला विकतात, नियमात करतात सगळं, त्यांच्या जो काही से असेल, त्यांचं जे काही म्हणणं असेल, त्यांना आमच्याकडे मांडायला प्लॅटफॉर्म असेल. त्याच्याबद्दल आम्ही असं म्हणत नाही का आम्ही एकदम भारत जाचक करतोय. चांगले व्यवसाय करत असतील आता सगळ्यांनी स्वतःच्या मनाला विचारून बघा, आपण किती व्यवसाय प्रामाणिकपणे करतो आहे. काही जण असतील नसतील असं नाही, परंतु बहुतांश जणांचं सगळं काय काय आहे का, एकदा मार्केटमध्ये फिरलं ज्या पद्धतीने सगळे व्यवसाय चालतो ते अतिशय आमच्याकडे इतके लोक येतात, इतके मेल टाकतात, बाहेरचे लोक एवढे पत्र देतात. आता तुम्ही त्या गावकऱ्यांनी तो जो बॉक्स टाकलाय त्या बॉक्स मध्ये राजू घेऊन येण्याच्या तक्रारी, त्या बॉक्स मध्ये येणारे ज्या तक्रारी त्या मोस्ट ऑफ द तक्रारी या व्यावसायिकांच्या आहेत, नागरिकांनी केलेल्या. आम्ही प्रशासनाच्या तक्रारी नाही, नागरिकांनी ग्रामसभेमध्ये आव्हान केलं होतं स्थानिक की तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या ह्या बॉक्स मध्ये टाका. त्या बॉक्स मधल्या ज्या तक्रारी आहेत या मोस्ट ऑफ द तक्रारी 90% तक्रारी हे जे दुकानदार आहेत हे दुकानाच्या पुढे टेबल लावतात, व्यवसाय करतात आणि अवाजवी किमतीला माल विकतात, याच तक्रारी आहेत. मग आता प्रशासनाने करायचं का, तक्रार करणारे नागरिक व्यावसायिक, तक्रार ज्यांची आहे तेही नागरिक आणि व्यावसायिक. मग आता प्रशासनाने करायचं काय नेमकी. त्यामुळे आता शेवटी जे सत्य आहे, जे न्याय आहे आणि जे कायदेशीर आहे त्या बाजूने प्रशासन उभं राहणार आहे. तुम्हाला आता ही समजून चला की शेवटची संधी आहे सगळ्यांना, आणि याच्यात जर नाही सुधारणा झाली तर आम्ही आता कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचीही घाईघाई अजिबात करणार नाही. शिर्डीचे नाव बदनाम होत असेल, भक्तांची फसवणूक होत असेल, अवैध व्यवसाय वाढत असतील, गुन्हेगारी व्यवसाय वाढत असतील तर प्रशासनाला शेवटी ऍक्शन घेणं भाग आहे, त्याला काही पर्याय नाही. आणि त्यामुळे तुम्ही सुद्धा या बाबीचा चांगला रिस्पॉन्स कराल आणि भक्तांची फसवणूक टाळत जर असेल तर माझं तर त्याच्यापुढे जाऊन असं एक सजेशन राहील की एक व्हिजिलन्स कमिटी सुद्धा आपण नेमू शकतो याच्यामध्ये, की ज्याच्यामध्ये साधारणतः जे व्यावसायिक ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे, फसवणूक करत नाही आणि वाजवी किमतीत माल विकतात, गुणवत्तेशी कॉम्प्रोमाइज करत नाही, बऱ्यापैकी सगळं लिगल आहे, असे काही नागरिक, पोलीस चे प्रतिनिधी, संस्थांचे प्रतिनिधी आणि नगरपालिकेचे प्रतिनिधी अशी एक कमिटी करू. आणि कुठं काही वाईट घडत असेल तर ह्या कमिटी मार्फत मेसेज आपल्याकडे येतील, याच्या रेग्युलर मीटिंग पण होऊ शकते. म्हणजे प्रशासन आणि व्यावसायिकांमध्ये ही कमिटी दोहा म्हणून काम करेल. असे व्यावसायिक सापडतील ना आपल्याकडे, सगळेच कायदेशीर करणार आहे. आवाज तर गेला सगळ्यांचा असं विचारलं, सापडतील की नाही लिगल चांगल्या किमतीत विकणारे आणि चांगल्या क्वालिटीचा माल विकणारे व्यावसायिक आपल्या शिर्डीत आहेत की नाही, तेच बोलतोय. तुमचा एकदा आवाज बसतो म्हणतो आपण म्हणतो एकही नाही असं तशी लहान बघत चालली, एकही नाही. नियम तर कडक करायला काय माहितीये का, पूर्ण मोकळे घेऊन सुद्धा जमत नाही. आम्ही नगरपालिकेने आम्ही ते अतिक्रमण सोडून दुसऱ्या कुठल्याच कायदे घेऊन नाही. भारतामध्ये एवढे कायदे आहेत, एवढ्या कायद्याचे अंमलबजावणी, प्लास्टिकचं साधं प्लास्टिकवर फौजदारी मी किती दाखवलं 3 दिवस भरणार आहे. तुम्हाला व्यवसाय करणं मुश्किल होत नाही, बांधकाम परवानगीचं किती अवघड होत नाही. साईड मार्जिन सोडलं 3 मीटरचं साईड मार्जिन सोडलं तर दुकानात संपून जातं लोकांचं. त्याच्यामुळे कायदे खूप आहेत, परंतु आमचं एकच कन्सर्न आहे, भक्तांची फसवणूक करणं, एवढंच कन्सर्न आहे आमचं. बाकी थोडं दुकान कागदपत्र झालं वगैरे या गोष्टी ठीक आहे, आम्ही इथून मागे दुर्लक्ष करत आलेलो आहे. परंतु भक्तांची फसवणूक आणि जे अवाजवी किमतीमध्ये जो सगळा प्रकार चाललाय, आता पॉलिसीवाल्यांच्या ज्या गाड्यांना काय जो प्रकार आहे, किती भयानक प्रकार आहे, त्या गाड्यांची मागे लागणं आणि ते सगळे प्रकार घडत आहे. भक्तांना ते लिबर्टी द्यावा, म्हणजे इतकी वाईट अवस्था आहे की लोक दुसऱ्या देवस्थानचं उदाहरण आपल्याला देतात, बघा तिथे जाऊन तिथे किती चांगलं आहे आणि बघा तुमच्याकडे किती वाईट आहे. या पद्धतीने लोक आम्हाला टोकतात, पोलिसांना टोकतात, नगरपालिकेला टोकतात, साईबाबा संस्थांना टोकतात आणि त्यामुळे इतकी प्रचंड प्रमाणामध्ये बदनामी होतीये की बदनामी काही जागा तरी थांबवलंय. आणि तुम्हाला वाटतं झटपट पैसे मिळतात, परंतु लॉंग टर्मचा त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट असा होतो की भक्तांची खरेदी करण्याची मानसिकता राहत नाही. त्याचा दीर्घकालीन आपण जर विचार केला तर मानसिकता राहत नाही आणि खरेदी करत नाही आणि येण्याची पण काही प्रमाणात मानसिकता राहत नाही. मग काही 10-5 लोकांच्या मूर्खपणामुळे सगळ्या गोष्टी जर सगळेच लोक जर सफर होत असतील
तर ते निश्चित होणार आहे. स्वच्छतेचे किती नियम आहे तुम्हाला जर बाहेर सांगितले वाचून, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल्स जे आहे 2016चे, ते जर तुम्ही वाचले तर तुम्ही म्हणा आम्ही याचा एकही नियम पडत नाही, त्याच्या अंतर्गत कारवाई करता येऊ शकते. किती लागेल तेवढ्या किती हॉटेलवाले त्या गोष्ट घरकट त्या चेंबरमध्ये कोंबत असतात, फौजदारी पण येतो. या सगळ्या गोष्टी कामात काढाव्या लागतील. त्यामुळे आम्ही जनरली कन्स्ट्रक्टिव्ह कामामध्ये आहोत, विधायक कामामध्ये आहोत, विकास कामं कशी करतील त्याच्यात आहोत. हे लोकांना आणि ह्या लोकांना हे डिस्ट्रक्टिव्ह काम आहे, एक प्रकारे विघातक काम आहे. परंतु जर खूपच हे सगळं थांबत नसेल तर त्याच्यावर आम्हाला त्याच्यामध्ये पडावं लागेल. आणि ही छोट्या छोट्या गोष्टीतूनच ह्या मोठ्या प्रमाणाच्या वाईट गोष्टी घडत आहे. आणि प्रत्येकाला वाटतंय की माझ्या पुरतं बघू, माझा छोटा व्यवसाय आहे. परंतु एक लक्षात घ्या की हे छोट्या छोट्या प्रवृत्ती ज्या आहेत, तुमचा एखादा होलसेलर व्यापारी आहे, तो त्या पॉलिसीवाल्याला किंवा कोणा एखाद्या व्यक्तीला माल विकतो 200 रुपयाला आणि तो जर 800 रुपयाला विकत आहे, तर लक्षात घ्या तो जो इझी मनी जो आहे, झटपट येणारा पैसा, त्याची किंमत असत नाही. तो वाहन मारायला लागतो. आम्हाला छोटे गुन्हे करतो, मोठे गुन्हे करतो, ते आपल्या घरापर्यंत वेळ लागणार नाही. हे लक्षात घ्या. आपल्याला वाटतं त्याची आपली झळ बसणार नाही, परंतु सर्वसामान्य आता ते 2 रुपयाचा मर्डर झाला, ते शेवटी निरपराध लोक होते. त्यामुळे आपल्या घरापर्यंत जर येत असेल, सर्वसामान्य लोकांपर्यंत जर येत असेल, तर त्याची मुळं शोधली पाहिजे. तुम्हाला वाटतं की याचा त्याचा काही संबंध आहे? 100% संबंध आहे. अजून झटपट मिळणारा जो पैसा आहे ना, त्यातूनच नशीब होईल, त्यातूनच गुन्हेगारी, त्यातूनच ऐश करण्याची प्रवृत्ती, त्याच्यातून गुन्हेगारी करण्याची प्रवृत्ती ही सगळी वाढत जाते. त्याच्यामुळे कुठेतरी थांबावं लागेल. आणि एक लक्षात घ्या, आता सगळे स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन याचे नियत झालेले आहे. त्याच्यामुळे फसवणूक करणाऱ्यांची काही गाय राहणार नाही. जो फसवणूक करील अशी गंभीर स्वरूपाची, त्याला आपल्याला एकच सांगावं लागेल, आले आता तुझी बारी आली असं समजून सगळ्या मार्गाने त्याच्यावर कारवाई होईल. आणि जे दक्ष नागरिक आहे, व्यवसाय व्यवस्थित करतात, त्यांनी सुद्धा या बाबतीत आम्हाला सहकार्य करायला, साथ द्यायला काहीच हरकत नसावी अशी आमची अपेक्षा आहे. तुमच्या प्रतिक्रिया घेऊ आपण. फक्त अगोदर मग सगळ्यात पहिलं त्यांचं प्रतिक्रिया घ्या. तुम्ही जेवढं बोलले तर त्यांचं मत सुद्धा जाणून घ्यायचं. कारण काय होतं की तुम्ही ऐकलं, तुम्हाला तक्रारीच्या माध्यमातून तुम्ही त्यांचं ऐकायचं म्हणून त्यांच्यात पण असं थोडे सगळेच लोक नाही आहे ना, वारंवार उल्लेख केला, सगळ्यात असेलच केला. आणि दुसरा विषय काय माहितीये का, मी काळीनाथ मंदिरात चौकात गेलो, त्यावेळेस असं ते यंत्रवाले होते ना, तर तिथल्या लोकांनी मला सांगितलं तुम्ही एकदा जाणून नियम धरून द्या. नियम धरून द्या मला की एक तुम्ही आम्हाला भाव करून दिलं आणि त्याला तयार व्हावं. बरोबर की नाही? तुम्ही बोलले होते का नाही? मग मी ते शिवसाहेबांना सांगितलं होतं की सगळ्यांची इच्छा असेल त्याला चर्चा करा, मार्ग काढा. शेवटी त्यांचा हेतू वाईट नाही व्यवसाय नाही, पण परिस्थिती ती तयार करू सांगतो. पण त्याच्यात तुमचं आणि प्रशासनाचं एक चांगला संवाद होऊन कसा मार्ग काढतो तो काढला पाहिजे. मुळात व्यवसाय कमी होण्याची हे सुद्धा काढ नाही पडलं. लोकांचे असे संमत मनात चालले की फसवणूक होती, आवाजी किमतीत माल विकला जातो. इथे सुद्धा तुमच्या बाजूने विचार केला, त्याचा जर अनालिसिस आणि त्याच्यानंतर मग हा प्रवृत्त करण्याचाच प्रकार आहे. लक्षात घ्या, नियम केला, नियम मोडला तर पुन्हा लागतो. नियम मोडला लागतच नाही ना. मग आम्ही असं सोडणार ते अल्पवयीन जे व्यवसाय करतात, किंवा काहीच कारवाई नाही. 100% बंद करेल. त्याच्यावर काय कारवाई करणार? तर आम्ही ते खूप मुलं आणि हेच मुलं भविष्यातले बाहेर ड्रॉन झालेले. आपल्या इतिहास असेल. मी तुम्हाला सांगतो थोड्यात काय म्हणतात, गाव तरी ते गाव काय तरी असं असते शेवटी. याच्यात पण सांगतो मी तुम्हाला, आता याच्यात मागे वाईट असे मुलं होते. आता याच्यात तुम्ही थोडीच बॅकग्राऊंड जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. ते नशा करणारे मुलं आहेत, त्यांच्या आईला बोलवलं होतं. त्या मुलाची आई, एकाच आईची 2-3 मुलं आहेत, ते 3 एकाच आई 3 मुलं आहेत, 3 मुलं आहेत जे वाईट नशा करतात. असं याच्या मागचं कोणीच बॅकग्राऊंड जाणून घ्यायचंय. आता ती आई माझ्या समोर आली होती, तिला पुस्तकी तर ती त्यावेळेस 7 ते 8 महिन्याची प्रेग्नंट झाली. ठीक आहे, तिचा नवरा पूर्ण वाया गेलेला आहे. ठीक आहे, जाऊ दे. परत तुम्ही मला शेतीत दाबी गेला ते असेल, तो वाया गेलेला आहे थोडं असं समजा. ठीक आहे, तो पूर्ण वाया गेलेला आहे. तिला उत्पन्न कमाला कोणाचा अधिक हे नाही, म्हणजे उत्पन्नाचं तिला साधन नाही. ती स्वतः प्रेग्नंट आहे. तिला मग ते जे मुलं आहेत त्यांच्याकडून काहीतरी करून घेणार. मुलं तिला 500 रुपये बनवत असेल, 100-200 रुपये काढून देतात. आता हा सामाजिक प्रश्न आहे. ठीक आहे, हा सामाजिक प्रश्न आहे. ठीक आहे, हा काही गुन्हेगारी प्रश्न नाही. काही प्रश्न तुम्ही जेव्हा म्हणता ना, थोड्याफार प्रमाणात गुन्हेगारी स्वरूप असं, पण मूळ सामाजिक प्रश्न आहे.
तर तिच्याकडे चौकशी केली. त्याच्यानंतर मला असं कळलं की मुलांना आपलं शिक्षणाचा परवाना आणलं पाहिजे. तुम्ही जे म्हणता वाईटनास मुलं कार्य करा, इथं वाईटनाचा मुलं घेतला, होत आहे, पेस आहे, गाडी पाठवतो, तो बायकांना माझी मुलं आहे, घेऊन जा त्यांना. घेऊन आला मी त्यांना. त्या आईने त्यांना पोलीस स्टेशनला ठोकले, हे पण सांगतो मी तुम्हाला. आई जर ठोकत असेल मुलाला पोलीस स्टेशनमध्ये, तो सुधारत नसेल तर पोलिसांकडे वेगळं सोल्युशन आहे. त्याला सोशल प्रॉब्लेम म्हणून सॉल्व्ह केला पाहिजे. त्याच्यानंतर ते मुलांना शिक्षणाचा परवाना आणण्यासाठी मिटवणार पण शोधले. सध्या ते मुलं दिसत नाही. याच्यात तुम्ही रिव्होल्युशन करायला तयार आहे का? तुम्ही फक्त म्हणता तुमचं काम काय आहे, तुम्ही फक्त जाऊन त्यांना झटकून देता. पोलिसांना कॉल केला, मी पोलिसांना कळवलं, माझं जबाबदारी समजली. तुमच्यात कोणी डोनेशन करायला तयार असेल, त्यामुळे शिक्षणाचा खर्च करायला तयार असेल, तुम्ही मला सांगा, तुम्ही डोनेशन द्या. इथं प्रत्येकाला 10,000 रुपये दिले, त्याला आपण चांगल्या शाळेत जाऊ. ते व्यवस्थित मुलांना बसून त्या आईक्षण त्यांना पाठव. त्या आईला एखाद्या रोजगार लागला, तुम्ही दुकानात पाठवला त्या आईला दुकानात, तुम्ही ऐकून म्हणता त्या मला सांगा. चौथ्या वेळेस डिलिव्हरीला होती ती आपण जे पाठवलं ना एकदम माणुसकीला धरून मांडलं, त्याच्यामुळे दुमत नाही. ठीक आहे, तुम्ही असे काही मुलं असले समजा त्याला गरज असते, आम्हाला करा पांडे बाहेर मदत करणारे, आम्ही कोण मदत, त्याच्यामुळे दुमत नाही. पण नगरपालिका आणि साईबाबा संस्थांचे तुमचे चारी गेट किंवा तिथं द्वारकामय वगैरे असेल, तिथं तुम्ही ह्या लोकांना व्यवसाय करता बसल्या मुलांना बंदी का घालू नये की हा माझं होत आहे. दोघांनी मिळून बंदी घालली पाहिजे. आणि ज्या मुलांना त्रास झाला शिक्षणाची डेपुटी आहे, आम्ही मदत करू, काय अडचण मुद्दा काय होता माहिती का? आणखी घेत गेला ना, मुद्दा काय होता माहिती का? ह्या आईचा सांगितला व्हाईटनासचा मूळ मुद्दा काय होता? रोजगाराचा मुद्दा आहे. साहेब तुम्ही आईला वाचवायला गेलो तर 3 लाख द्या उगाच आईला वाचवायचं नाहीये. त्यांचा मुद्दा हा आहे की या विषयाला कसं रिस्पॉन्ड करायचं. असतात ना, त्यांना कितीही मार्ग जाईना, मार्ग अलाउड नाहीच आहे. पण त्यांना काही कळत पण नाही, त्यांना याचं मागचं कारण जे आहे की कमी श्रमात त्यांना जो पैसा मिळतोय साहेब हातांकडनं, त्याच्यामुळे तो व्हायटल वाढत आहे. हा पण मुद्दा तेवढा शिक्षण म्हणजे पैसे मागतं पण नाव खाली का मला कॉलेजला जायचंय, मला शाळेत जायचंय, मला वया द्या, पुस्तक द्या, 100 नाही तर 1000 रुपये दे. आईला काय होतं, 1000 भेटले, 2000 भेटले, आई त्याला घेऊन येते. हा बी विषय ना. नाही काही चांगले आहे बाब, पण बरेचसे आई बाबा असे आहेत त्यांना माहिती ते मुलं जात आहे, त्यांच्या रोजच्या कमावर यायचा प्रपंच चालतो, हा पण आहे. येऊन थांबतो, त्यांना सोडतो आणि त्या बिचला घेऊन जातो. तुम्ही का सांगत नाही मग? त्यांना मारणार एक आम्हाला सांगा ना तुमच्या. सांगतो. तुम्हाला सांगू का, अनेक आपण त्याच्यात पीएचडी करून बसलो तर अनेक विषय आहेत. आता भिकारी, आम्ही एक भिकारी असं बघितला, तो नाची काढतो आणि तो भीक मागतो, प्रत्येक संध्याकाळी घ्यायला गाडी. कसं असतं, प्रत्येक गोष्टी आपण खबरून नाही सोडू नाही शकत. आपल्या कशी सुधारण्याला सुरुवात काय असतं. आमच्याकडे अतिक्रमण लोक बोलतात, याचं नाही काढलं, याचं नाही काढलं, तुझं आहे की नाही बोल, तू याच्या तिच्यावर बोल ठेवतो. तुम्ही सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून करा. बाकी आम्ही करतो ना आमच्या पद्धतीत, तुम्ही आमच्या कामावर टाका, असं नाही. तुमचे काही ऑब्झर्वेशन असतील, तुमच्याकडे काही त्याला सोल्युशन्स असतील, आमच्या कामावर टाका, तुम्ही द्या. परंतु आजचा विषय असा आहे, आता मला तुम्ही सांगा किती दुकानदार आहे तिथं बसलेले, आता मला तर माहिती आहे, तुमच्या दुकानापुढे 500-500 रुपये घेऊन दुकानाला करून देतात की नाही. 500-500 रुपये घेऊन, 1000 रुपये घेऊन दुकानं लावून देतात. ही वस्तुस्थिती आहे की नाही, आपली होत झाली ना. जागा नगरपालिकेची कमी आता सांगितलं तुम्ही 5,000 रुपये रोज घेता. म्हणजे बघा, तुम्हाला आपल्याकडे नाही 10-20 वर्षापासून चालू आहे. सांगायचा मुद्दा असा, जागा नगरपालिकेची आहे. दुकान त्याने बांधले कट्टुकट, 1 इंच जागा सोडली नाही. 3 मीटरचं साईड मार्जिन रेसिडेन्शियल आहे, 4.5 मीटरचं साईड मार्जिन कमर्शियल दुकानाला आहे. लोक मला सांगतात तिथं त्या पालखी रोड आम्हाला पट्टे मारून द्या. पट्ट्याच्या आतमध्ये तुम्हाला 4.5 मीटर जावं लागेल. कायद्याला जर गेलं तर साईड मार्जिन कुठे आहे? कुठल्याही व्यावसायिकाला ते जुने लोक यांना माहिती साईड मार्जिन सोडावं लागतं. कुठेही साईड मार्जिन 4.5 मीटरचं कशाच्या पट्ट्याच्या गोष्टी करताय? किंवा दुकानातून पाणी आणला वडणार ना. तुम्ही गाडी गेल्यानंतर दुकान पाणी घेता आणि घेतलेला माल नगरपालिका कर्मचाऱ्यांनी काढल्यानंतर त्याचं सोयीचं ते फुटेज काढतात बघा, दुकानातून काढतात. त्याच्या अगोदरच्या 10 मिनिटाचं फुटेज द्या ना, तो माल घेतो. अगोदरचं 10 मिनिटाचं फुटेज देत नाही, तो माल बाहेर बघा.
आम्हाला 15-17 वर्ष झाले नोकरीला, आम्हाला माहिती आहे सगळं काय काय धंदे चालतात. दुकानात पुढे तुम्ही म्हणता 500 पासून 5,000 रुपये रोजाचा दुकान लावता, बाहेर माल ठेवता. त्याचं दुकान बंद झाल्यानंतर पण व्यवसायाला जागा देतात दुसऱ्या व्यवसायाला. पास विकण्याचे प्रकार होता. किती भयानक प्रकार आहे सगळे. इकडून काहीतरी करून काढायचे, तिथे 600 रुपयाला मिळतो विकत, इकडे 5,000 विकतात. हे काय ते सगळ्याचा रेकॉर्ड काढलं. पुढच्या मिटिंगला आपण पोलीस स्टेशनच्या सगळ्या नावाची आहे. आणि याच्याने काय होतं माहिती का, तुम्हाला सांगतो. जो बघणं माणूस आहे ना रस्त्यावरचा तो दिसतो पॉलिसीवाला, त्याच्या मागे जो आहे ना तो व्हाईट कॉलर आहे. शिवसेन खरं विषय म्हणजे फास्ट विक्रीमध्ये आमचं सारखे होते आहेत ना. म्हणजे नाही खरोखर काय झालं काही आहेत ना. म्हणजे साई आणि राम हे आपल्या दृष्टीने अतिशय पवित्र शब्द बदनाम झाले. ज्या गोष्टी मला साईराम करतात, साईरामचा अर्थ काय घ्यायचा. नाही ना, काही लोकांच्या हॉटेलला पास विकले जातात. आहेत ना. काही म्हणतात हॉटेलला पास पॅकेज हा काय प्रकार आहे. ज्या पद्धतीने सगळं चालेल ना, म्हणून नाही वाटतं सगळ्यांनी स्वतःतले दोष अगोदर बाजूला करा आणि मग त्याचं काढा, याचं काढा, याच्यावर करा, त्याच्यावर करा, त्याच्यावर करा. बाबा तुझं सांग ना अगोदर. किती आता आमच्याकडचं सगळं येतो जे मी तर तुम्हाला आकडे पण सांगू शकतो. तुम्हाला पाहिजे किती पैसे घेतात दुकानदार की आहे बाहेर हातगाडी नगरपालिकेच्या रस्त्यावर. इथून जर आपलं साई पालखी उद्यानापासून जर सुरुवात केली मध्ये द्वारकामाई पर्यंत, पुढे ज्ञानेश्वर रामाच्या हॉटेल पर्यंत, साई कॉम्प्लेक्स, इकडचं पालखी मार्ग, हे जर सगळं जर काढलं काय निघेल कुठाचे काय. किती लोक असे आहेत आपले की ज्यांच्या खाजगी प्रॉपर्टीज मध्ये, आता बरेचसे बाहेरगावचे तिथे आपल्या स्थानिक शेतीच्या गावातल्या किती लोकांच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी म्हणाले माझ्याकडे आहे ना टाका, पोलिसांकडे पण आहे. काय काय व्यवसाय चालू, दारूचे व्यवसाय कोणाचे चांगले ते, मटक्याचे व्यवसाय कोणाचे चांगले ते, किती सांगू. मग तुला तरी सांगू. हे पोलिसांना तुम्ही ज्यावेळेस म्हणता कारवाई करत नाही, कोणाच्या जागेमध्ये आहे. हे सरकारी जागा नाही आहेत. सरकारी जागेत ते होते चालली होते ते आपण काढले. अजूनही प्रॉस्टिट्यूशन कडे काय रेट पडली. कोणाच्या हॉटेल्स सांगा ना. याचे दारूचे अड्डे अजूनही चालले पिंपळी रोडला. कोणाच्या खाजगी जागा आहेत. आपल्या गावातले लोक जे मूळचे इथले, स्थायिक झालेले नाही बोलत मी, मूळचे इथले त्यांच्या जागा आहेत त्या. तुमचे मूळ गाव सांगा बरं. 3 शेतकऱ्यापासून मूळ गाव तुमचं शिर्डी. तुमचं शिर्डीत कुठे आहे तुम्ही राहायला. हे तुम्ही मूळ हे तुम्ही मूळ म्हणजे आजोबा कुठं होते असं मूळ गाव. आजोबा कसं आले लोक म्हणतात आम्ही इथले आमचे आजोबा आले होते. ठीक आहे, मग तुम्ही इथलेच म्हणायचे. आजही आम्ही इथलेच नव्हतो. याच्यामध्ये भेदभाव करण्याचा विषय नाही. पण आपले मूळ लोक जे आहेत ना ते सुद्धा सपोर्ट करतात. हा मुद्दा आहे का. हा तुम्ही तुम्ही सोलापूर, तुम्ही 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 हा तुम्ही रोईंग हा हा शिर्डी. शिर्डी कुठे राहिला तुम्ही. तुम्ही सगळे लक्ष्मी तेच काय. हा तुम्ही हा बाबा मागली. तुम्ही तुम्ही बरीच वेळा सांगताय मला शिर्डी शिर्डी सगळ्या मलाही जाईल. शिर्डीचे बाहेर असले तर आम्हाला असं वाटतं कुठलाही पाप वेगळं आहे. जबरदस्त पाप करतात आमचे लोक घाबरत नाही. हा शिर्डी तुम्ही सगळे तुम्ही तुम्ही इकडे भाग आहेत ते सगळे शिर्डीचे. अरे तुम्हाला माहित नाही का आपल्या गावामध्ये किती लोक आहेत जे सपोर्ट करतात युनिव्हर्सिटी सेगमेंट. किती लोक आहेत आपल्या गावातले हे जे सपोर्ट करतात या सगळ्या गोष्टीला. झटपट पैसा मिळण्याच्या उद्देशानं हे जे सगळे प्रकार चालले त्याच्यामध्ये प्रशासनाला कारवाई करायची नाही म्हणण्यापेक्षा तुम्ही स्वतः कशाला चालवते हे पण सगळे म्हणजे सांगायचा मुद्दा आला की गावातले लोक आहेत का. गावातल्या लोकांना तुम्हाला माहिती आहे माहिती आहे कोण कोण लोक आहेत आपल्या गावातल्या गोष्टीला सपोर्ट करतात. आता हे जे
चालतं सगळं शिर्डीमध्ये कालच ना रेट पडले का हे काय बाहेरच्या लोकांच्या प्रॉपर्टी आहेत का कुठल्या आहेत सगळं बदनामी कोणा म्हणून तिला ज्या हॉटेल व्यवसायामध्ये जे हे चाललंय सगळं ही हॉटेल आहेत कोणाची त्यामुळं प्रशासन मध्ये किती अधिकारी असतील 20, 25, 30, 40, 50, 100 आपल्या गावकऱ्यांची लोकसंख्या किती आहे 36,000 जबाबदारी गावकऱ्यांची नाही का काही संबंधित व्यवसाय त्यामुळं माझं स्वतःच असं सांगणं आहे की स्वतःपासून सुरुवात करा आम्ही फक्त सांगतोय आता शेवटी काय मला माहिती बरेच लोक ऐकणार नाही कारण या मीटिंग आम्ही खूप घेतलेले आहेत सगळं करून झालेलं आता आमचं एवढं सांगाय की ऐकायचं तर ऐका नसं ऐकायचं नका नसं ऐकायचं फक्त कारवाईला त्यांनी ठेवा एवढं आमचं नाही याच्यामध्ये अजिबात कोणाची आम्ही हयगत करणार नाही कारवाई करताना त्या मॅक्सिमम रिटेल प्राइस नाही लावल्या किंवा काही ह्याची नाही करणार आम्ही तर डायरेक्ट बांधकामाची कारवाई नाही ना म्हणजे बांधकाम परवानग्या दाखवा 90% लोकांचा तर दिलेल्या बांधकामाप्रमाणे बांधकाम असेल की नाही ह्याच्यात शंका आहे त्याच्यामुळे फसवणुकाने हे नावं जे बघितले तुम्ही की आपल्या गावातलेच लोक ना मूळचे जे बाहेरून साहित्य झाले कोणता जबाबदार आहे पोलिसांनी काय करावं लहान पोरांनी काय करावं त्यांच्या मातांनी काय करावं हे आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने टॅकल करत बसू तुम्ही काय करणार ते सांगावं स्वतः बसून त्यामुळे ते याला त्याला दोष देऊ नका आम्हाला सगळ्यांचं सगळं माहिती आहे आमचे अजिबात अशी इच्छा नाही कोणावर कारवाई व्हावी प्रामाणिक व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय झालाच पाहिजे तुमचे धंदे झालेच पाहिजे त्याच्यात काही वाद नाही परंतु ती कुठल्या किमतीवर सण करायचं भक्तांना फसवणूक आणि हे इतकं झालंय आणि मग आमच्यावर दोष त्यामुळे भक्ताची फसवणूक झाली जनरली सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये कुठल्याही सरकारी दस्तऐवजामध्ये कुठल्याही सरकारी नियमामध्ये हे जाहीर केलेलं असतं की नागरिकांना आव्हान असतं की तुमचं जर फसवणूक झाली तर तुम्ही ह्या नंबरवर आणि ह्या ठिकाणी जाऊन तक्रार करा आम्हाला सांगायची गरजच नाही तो नियमच कुठली तक्रार त्याच्यामुळे ते आम्ही तर सांगणारच लोकांना तक्रार करा कोणाचं काही म्हणणं नसेल तर मग आता कोणाला संस्थांचा काय विषय आहे की लक्षात घ्या संस्थांनी जर ठरवलं तर संस्थान त्यांच्या कर्मचारी सोसायटी मागं 40 दुकान ओपन करू शकते जास्त 2-3 नंबर 4 नंबर घेतले असतो मूळ काय होतं नाही का आपल्याकडं लोक काय करतात माझी गाडी चालू द्या त्यांना उचला अशा करू ना आम्ही म्हणून एसपी साहेबांचा उद्देश असा म्हणजे सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुम्हाला सांगत बसलं तर कोर्टाला सुद्धा लावायचा कायद्याने गेलं ठीक आहे काही गोष्टी प्रबोधनाच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक त्यांना एक मेजर्स त्यांना मी इथं साई उद्यान आहे पालखी उद्यान आपलं तिथं एक कोणाकडे एवढा मोठा चाकलो त्याला आमच्या अतिक्रमणवाल्याची उचलून आणलं काय तर तो काय बोलण्याच्या त्याच्यात नव्हता दुसऱ्या दिवशी त्याला मी बोलावला पोरा काय नंतर तो पूर्ण थंड झालेला होता तो रडायला लागला जोराजोरात त्याने जे सत्य सांगितलं त्याने असं सांगितलं की माझी आई मला रोज 500 रुपये कमवून आणल्याशिवाय घरात घेत नाही मला खूप मारती म्हणून मी घरी जात नाही मी माझ्या आजीच्या घरी राहत आता त्या पोराला पोलिसांनी आणून रोखणं अपेक्षित आहे का आपण तर त्या सोशल पद्धतीनेच तो हँडल करणं आवश्यक असतं मग ते आम्ही त्याची जी आजी आहे आजीला बोलवणं त्या आईला बोलवणं सगळ्या गोष्टी ते मेजर्स त्या पद्धतीने घ्यावे लागतात त्याचा फक्त तुम्ही जे म्हणले गेट नंबर ठेवा तुम्ही हा विषय का काढला तुमचा तिथं वावर आहे ते तुमचं तिथं आहे तर तुम्ही जे बघताय आम्ही होल विचार करतो आपल्याकडे लोक काय करतात माहिती का की फॉर एक्झाम्पल गावातला एखादा योगी आहे तो काय म्हणतो साहेब त्या गेट नंबर 2चा काढा गेट नंबर 4चा काढा हॅपी गेटचा काढा आमचं करा तंप करा पण माझ्या इकडचं काय बघा नाही ते राहू द्या ना ते गरीब पोर आहे ते हे त्याच्या गाड्या सोडा ते असं नाही का कारवाई करायची तर सगळं का आणि हा एक मुद्दा असतो माझं राहू द्या आणि त्याचं काढा दुसरं त्याचं नाही काढलं माझंच काढलं तुझं आहे का नाही बेकायदेशीर बोल बाकी तू दुनिया सुधारायला निघू नको तुमचं तुम्ही फसवणूक केली का नाही तुम्ही बोला तुम्ही हा पण करतो तो पण करतो मग तुम्ही त्याच्यावर काय कारवाई करू आम्ही करत बसू कारवाई एखाद्या आरोपीला जज मध्ये कोर्टामध्ये ज्यावेळेस उभा करतो त्यावेळेस त्याला हे सिद्ध करावं लागतं का तो कसा निर्दोष आहे तो जजला असं नाही म्हणू शकत अगोदर दुनियातल्या सगळ्या गुन्हेगारांना कारवाई करा मग मला शिक्षा द्या
असं तर नाही होऊ शकतो, तुझ्या पुरतं पण असा विषय. त्यामुळे माझी सर्वांना आज तरी विनंती अशी आहे की बरेचसे लोक प्रामाणिक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, इकॉनॉमी ऑफ स्केल कन्सेप्ट तुम्ही ऐकली, तुम्ही आता भाडं जास्त, कामगारांचे पगार जास्त, तर ते तुम्ही जो माल आहे ते महिन्यामध्ये करून जातो. माझी तर त्याला काय आहे, काढा तुमचा खर्च महिन्याला किती होतो आणि काढा तुमची विक्री. जिथे त्यात बसायला तयार आहे, दिवस 2-2 दिवस मी बसायला तयार आहे, त्याच्यात सुद्धा खर्च काढून तुम्ही करा. 25-30% प्रॉफिटमध्ये सगळं निघतं, मला माहिती आहे. हो बाबा, त्याच्यात तुमचे काय खर्च ते काढून भाडं काढा तुम्ही. 15,000 रुपये, 20,000 रुपये, 30,000 रुपये, 50,000 रुपये रोज काढा, डिवायडेड बाय 30 करा, काय रोज पडतो काढा. तर या पद्धतीनं आम्ही आज तरी रिक्वेस्ट करतो आहे, सगळ्यांना घेऊन आम्ही रेंट काढत असणार नाही, काही ठराविक लोकांना आम्ही घेऊ आणि रेट फायनल करू. ते सगळ्यांवर बदलण्यात गरज राहील. मात्र तुम्ही याची मानसिकता ठेवा की तुमच्या दुकानाकडे तुम्ही जो काही माल विकणार आहे त्याचं तुमच्या दुकानाचं नाव, त्याची किंमत, त्याची एक्सपायरी डेट, हे सगळं तुम्हाला टाकावं लागेल. मुख्य गुणवत्तेचा माल, हाय क्वालिटीचा माल ठेवावा लागेल. तसे आम्ही जर एखाद्या मालाची 200 रुपये किलो ठरवली तर हाय क्वालिटी वाला 200 विकतो आणि लो क्वालिटी वाला पण 200 विकतो स्वस्तातला. तसं होणार नाही. त्याच्यावर सुद्धा आम्ही पोलीस पॅट्रोलच्या माध्यमातून कंट्रोल करणार आहे. कोणाला काही सांगायचं नसेल तर आपण विषय संपूया. ती व्हिजिलन्स कमिटीचा विचार करू आपण. त्याच्यामध्ये काही पोलीस, नगरपालिका, संस्था आणि काही व्यावसायिक आहे, एक 6-7 लोकांची कमिटी करू. त्याला काही सांगायचं नसेल तर जेवणाची वेळ झालेली आहे संध्याकाळची. बोला मुलीची. हा बोला. मला ना एक बसूनच बोल. मी ना गेल्या 27 वर्षापासून फुल व्यवसाय करतो सर. आणि 27 वर्षामध्ये माझ्या दुकानची एक सुद्धा कंप्लेंट डिपार्टमेंटला गेलेली नाही. तर सर्वात पहिलं आहे ना, आता हे खूप काही नवीन दुकानं आलेली. आता या नवीन दुकानदारांना तर असं ठरवलं की माझ्या दुकानातून एक सुद्धा डिपार्टमेंटला कंप्लेंट जाता कामा नाही. आणि जे क्षणिक जे फुल वगैरे जे विकणारे पालिसवाले जे आहे, तर त्या दुकानदारांनी तर असं ठरवलं, तर ह्या माणसाला जर समजा आपण 2,000 रुपयाचं ह्या पालिसवाल्या थ्रू आपण बिल करतोय आणि उद्या जर ती तक्रार आपल्यावर आलं तर ते आपल्याला बी बंधनकारक असेल की याच्यामुळे माझ्यावर डिपार्टमेंटनं जर उद्या कारवाई केली तर मला सुद्धा आहे ना तिथं जेलमध्ये जायची वेळ येईल. म्हणून आहे ना, पहिली सुरुवात आपण दुकानदारांनी केली पाहिजे की वाजवी रेटमध्ये ना हे सगळं विकलं गेलं पाहिजे, जेणेकरून शिर्डीची बदनामी होणार नाही आणि आपल्या जो लागलेला जो डाग आहे तो डाग सुद्धा वेळेत पुसला जाईल. म्हणून माझी एक रिक्वेस्ट आहे, पहिलं सर्वात महत्वाचं दुकानदारांनी ठरवलं पाहिजे की आपण याला पालिसवाला असू किंवा साई भक्त असू, जी रेट ठरवून आपल्या रेटनं विक्री झाली पाहिजे. असं नाही तुम्ही बरोबर आहे. आमचं पण तेच म्हणणं आहे. शिर्डीची बदनामीसाठी ती प्रशासनाकडे नाही झाली, फसवणूक करणाऱ्या नागरिकांमुळे, फसवणूक करणाऱ्या लोकांमुळे झाली, असा विषय. आम्ही काय करतोय, पॉलिसीवाले आणले तर त्यांची व्हिडिओ घेतोय, कुठल्या दुकानात पॉलिसी करतोय त्याचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. प्रत्येक पॉलिसीचा व्हिडिओ आमच्याकडे आहे, आम्ही ते सेव्ह करून ठेवले. ज्यावेळेस तुम्हाला सांगल त्यावेळेस आम्ही वाजून दाखवणार. चला संपूया विषय. आम्हाला तर ते फुलावाल्या बसले होते की त्यांना बाहेर काय आणि हे सगळं का झालंय, फसवणूक करतात काही लोक, त्याच्यामुळे सगळं हे गोंधळ झालेलं आहे. तुम्ही कुठे व्यवसाय करता नेहमी? पण हे आपल्या कोणता रिंग? पहिले घेतला मुलं टी शर्ट वगैरे खातो. पण आता धरपकड चालू असल्यामुळे म्हणजे पण आणि प्रत्येक प्रकार म्हणजे त्याच्यावरती पैसे घेत नाही. आता फुलं विक्रीला मंदिर मध्ये बंदी घातलेली आहे. कोर्टाने जी ऑर्डर काढायची केली त्याच्यामध्ये असं लिहिलं, फुलं जे आहेत ते साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी मार्फतच विकले जावे आणि ते साईभक्तांना वाजवी दरात लावावेत. आणि वाजवी दर जो आहे तो त्याचे बोर्ड बनवून वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे लावण्यात येईल. आणि पोलिसांची आणि नगरपालिकेची ही जबाबदारी नाही की कुठल्याही प्रकारे अनऑथोराइज विक्रेते म्हणजे अनधिकृत विक्रेते आणि मिडलमन म्हणजे मध्यस्थ यांच्या मार्फत फुलांची विक्री होणार नाही. याची जबाबदारी घेण्याची जबाबदारी जी आहे कोर्टानं नगरपालिका आणि पोलीस प्रशासनावर टाकलेली आहे. तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर? रिपेटमध्ये फक्त करू नका. पहिले ना आयडेंटिटी कार्ड होता आमचं, सोलापूरची संघटना होती, टी शर्ट एकेकाने बोला आणि एक मिनिट अर्ध्या मिनिटातच बोला. असं टी शर्ट आम्ही सर्वांनी केलेलं पहिल्यापासून. मागच्या वेळेस तुम्ही होते ना त्यावेळेची गोष्ट
तुमच्या समोर आम्ही टी शर्ट वगैरे सर्व काही घातले होते. आमचे डॉक्युमेंट सुद्धा आहे ना, आम्ही सर्वांना म्हणजे नाही बाबा तू जुना विषय झाला 24/11 म्हणजे आता 3 महिन्यापूर्वीची ऑर्डर नंतरच बोलायचे जुना त्यांना काही गैरसमज झाला असं पुन्हा पोलीस हे वेगळं हायकोर्टाचं गैरसमज नाही सर असं ठीक आहे तुम्ही असं एका त्यांना आहे ना बघा मेसेज गेलं काय का गुलाब फुलगिरी ते जास्त लुटतात. आम्ही 10 रुपयाच्यावर पहिल्यापासून 10 रुपयाच्यावर एक रुपया सुद्धा वाढवून घेत नाही सर. ठीक आहे चला पुढचे बघा. पण तुम्ही जे म्हणताय ना साहेब का जो आदेश आलेला आहे अगदी बरोबर आहे साहेब तुमचं. पण आता हे जे मुलं आहे साहेब हे आपल्या म्हणजे शिर्डीच्या परिसरातली सर्व मुलं आहेत आणि हे सगळे सामान्य घरातले. आज मी माझा वैयक्तिक सांगतो आता तसं आपले हे फुलाचा जो विषय झाला आपल्या शिर्डीमध्ये त्या दिवसापासून मी आज तक घरी म्हणजे आज त्याला झाले 1 महिना झाला निघतो. आता माझं पण घर आहे प्रपंच आहे मी हातावर धंदा करणारा मुलं आहे. मला पण जर समजा आता दुकानदारांचा विषय असेल तर समजा त्यांचं पण जर समजा बिझनेस मध्ये जर तुमच्या स्तरावर जर काही होत असेल तर आमची सर्व गुलामाच्या वतीनं तुम्हाला आमची विनंती आहे साहेब तुम्ही तुमच्या स्तरावर काहीतरी आम्हाला नियमावली करून आणि आम्हाला काहीतरी तुम्ही थोडंसं स्वातंत्र्य दिलं पाहिजे आम्हाला धंदापाणी करण्यासाठी. पालिशवाल्यांकडून होतोय त्यांच्याकडून गुन्हा होतोय भक्ताची लूटमार होते त्या प्रकारे त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय आम्हाला पण मान्य. पण जसं त्यांच्यावर गुन्हा दाखल म्हणून त्यांची परिस्थिती आलेली पण आमचे जे फुलवाले 10 रुपयाच्या फुलाचे बंडालाचे 11 रुपये सुद्धा घेत नाही. आमच्या फुलवाल्यावर सुद्धा असं लुटीचा विक्रीची गॅरंटी घेता दुसऱ्याची गॅरंटी घेता का तुम्ही आता रुपयाला 10 रुपयाला आम्ही वर्षापासून 10 या पर्यंत हायकोर्ट आलं हायकोर्टला असं काय झालं का विचारा वाटत बंद करा काही इनपुट असल्याशिवाय झालं का काही पुरावे असल्याशिवाय झालं हायकोर्ट येते हायकोर्ट बिना पुराव्याचं बिना सगळे कागदपत्र बघितल्याचं बिना सगळ्या गोष्टी बघितल्याचं कधीच ऑर्डर पारित करत नाही. काही गोष्टी घडल्या आहेत म्हणूनच ऑर्डर झाली ना. हायकोर्ट वाटलं नाही बंद करून टाका बाबा आम्हाला वाटलं म्हणून बंद करा असं असतं तू कधी काही म्हणून मी तुम्हाला म्हटलं तुम्ही नसेल करा 2-3 लोक तुम्हाला चांगलं माहिती आहे कोणी कोणी काय काय लूट केलेली आहे पूर्वी चांगलं माहिती आहे तुम्हाला तर नावं पण माहिती असतील म्हणून तर इथपर्यंत आलं ना कोर्टाने जी ऑर्डर केली ही विनाकारण नाही केली. शिवसाहेब रिक्वेस्ट असेल होती फक्त जसं फुल दुकानदाराला आपण एमआरपीचं नियम अटी घालून द्यायचा आपण प्रयत्नात आहे आणि ते करायचं सगळ्यांनी मान्य केलेलं आहे. तसं याच्या बाबतीत सुद्धा जर एमआरपी नसेल तर कारवाई 100% करायची. नाही आता आपल्याला थोडंसं हायकोर्टच्या याच्यामध्ये काय कसं होतं ते बघू. तुर्तास विषय असा आहे की आज रोजी तरी आता आम्ही ते एक फ्लावर मार्केट तयार केलं आहे शेतकऱ्यांच्या हायकोर्टाने याच्यात असं लिहिलं की शेतकऱ्यांकडून थेट पद्धतीनं घेऊन कर्मचारी सोसायटी मार्फत मंथली मध्ये रेट लावून विक्री करावी असं वाक्य आहे. इंग्लिशमध्ये मराठीत आहे त्याचं साधारणतः असं जास्त अर्थ नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून थेट खरेदीला बोलताना असं पण म्हटलं की आजूबाजूला फुलाचं कुठलंही मार्केट नाही कोपरगावला नाही राहत्याला नाही असं पण कोर्टानं ऑब्झर्वेशन केलेलं आहे. म्हणून आम्ही थेट शेतकऱ्यांना फुल विक्रीसाठी एक मार्केट बांधून दिलेलं आहे. स्पष्ट म्हणते की शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर आणि इतर ज्या मार्केट कमिटी आहे ते ऑप्शनिंग साठी मार्केट त्यांच्या मार्केटमध्ये लिलाव सुरू करू शकतात शेतकऱ्यांचे जे आता नाही तर आम्ही तो शिर्डीचाच तो ऑप्शन अवेलेबल करून दिलेला आहे. तुम्हाला जर समजा काही करायचं असेल तर याच्यामध्ये साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीशी काही कोऑर्डिनेशन करून काही करता आलं तर बघा. आज रोजी तुम्हाला एक सांगतो की आज रोजी या कायद्यानुसार तर या ऑर्डरनुसार तर बंदीच आहे आणि ती बंदी पाळली गेली पाहिजे याची जबाबदारी जी आहे ती नगरपालिका आणि पोलिसांवर टाकली नाही. त्याला आज तरी काय पर्याय नाही. त्यावेळेस मुळात परिस्थिती अशी होती की बंदच कोर्ट तर बंदच होणार होतं अजिबात. परंतु मुलांमध्ये शेतकरी जे आहे त्यांनी इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये दाखल केलं की आम्ही 384 काही आकडे दिले आहे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये एवढे जे शेतकरी आहेत एवढे शेतकरी फुलांची शेती करतोय आणि आम्हाला ही फुलं विकण्यासाठी मार्केट अवेलेबल असलं पाहिजे म्हणून चालू करा. जिल्हाधिकारी साहेबांच्या त्याचा रिपोर्ट कमिटी नेमून त्याचा रिपोर्ट पण गेला. तुम्ही अगोदर ही ऑर्डर समजून घ्या. ऑर्डर तुम्हाला अशी अशी करून देतो त्याला मान्य येते ऑर्डर विषय नाही त्यांना मान्य असेल तर मग बंदी तुम्ही सहानुभूतीपूर्वक सर्वात विचार करा. सर्व शिकलेले इथले लोकल आहे आणि सगळे गरीब घरातले सर्व खरे आहे पण आम्ही तुमच्या स्तरावर काय करणार आणि सगळे सामान्य बाकी आहे.
शिवसाहेब याच्यात फरक काय माहिती का? याच्यात फरक एकच आहे, फूल दुकानमध्ये तो पॉलिशवाला डायरेक्ट 200 रुपयाचा 2000 विकतो. तसं विकायला येते पॉलिशवाला नाही नोकरीला, हे स्वतःच विकतात आणि 10 रुपयाचा रेट विकतात, तेवढा फरक आहे. आणि तो 200चा 2000 विकतो, 3000 विकतो. तसा विचार यांच्या बाबतीत थोडासा पूर्ण करावा. काय करायला पाहिजे होतं? तुम्हाला एवढं जर वाटत आहे ना, तर तुम्ही त्यावेळेस एक ऍप्लिकेशन हायकोर्टात मूव्ह करायला पाहिजे. तुम्हाला म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांना फसवायचं जमतं आणि स्वतःच्या हिताचं जमत नाही. प्लॅटफॉर्म असतो किंवा मॅन्युअल असतात सर्व गोष्टी बोला कसं आहे. तुम्ही पण आता तुम्हाला आम्ही लोकांनी जी आवाज सवाऱ्यांनी विकले आणि फसवणूक केली, आता नाही. आता दिवस आले. आता त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही किंवा त्यांच्या विरोधात आम्ही बोलू शकत नाही. आता आम्ही सगळ्या सामान्य कुटुंबातलेच आहे. शेतकऱ्यांनी केलं बरोबर ऍप्लिकेशन, ऍटलिस्ट त्याच्यामुळे किमान चालू करायची तरी ऑर्डर केली. कोर्टाने फक्त एवढंच केलं की लिबर्टी दिली नाही, कसंही विक्रीचं स्वातंत्र्य दिलं नाही, या कंडिशन टाकलेल्या आहेत. या कंडिशन नुसार ते जावं लागेल. त्याच्यामुळे ती सध्या तर बंदीच आहे. त्यावेळेस आम्हाला असं काही कळवलेलं नाही का? कळवलेलं नाही म्हणजे आम्हाला फक्त एवढंच माहिती होतं का सगळ्यांना तेच म्हणत होते का फुलं चालू होणार, फुलं चालू होणार आहे. त्यामुळे आम्हाला ते कल्पना तिथपर्यंत आपोआप नाहीचं ते आदेश येते. चालू झालं. हा मग तेवढंच म्हणत होते. पण हे पुढची प्रोसिजर करायची आणि आमच्यामध्ये कोणी गुन्हेगार म्हणून असं नाही. सर, मुंबईच्या हायकोर्टाने फुटपाथवर फळेसाठी लायसन नगरपालिकेला द्यायला लावलं होतं मागच्या वेळेस. मुंबईचं ते सरकार नाही, शेतीचं आता नगरपालिकेला घ्या दिलं असं काही नाही. तर ते लायसन असं काही नाही. फुटपाथवाल्यासाठी लायसन असं काही नाही. परिवारासाठी असं काही नाही. असं तर मला नाही सांग. तो काही विषय नाही ना. फक्त तुम्ही आमची एवढीच विनंती आहे तुम्हाला का तुमच्या स्तरावर आम्हाला तुम्ही थोडासा तसं माझ्या स्तरावर त्यांना झाला असता तर मी तो म्हणू शकलो असतो. माझ्यापेक्षा उच्च स्तरावर तो निर्णय झालेला असल्यामुळं मी त्याच्यात काहीच करू शकत नाही. त्या सध्या बंदीच आहे. ऐका ना, एक काम करू, दादाशी बोलून कसं मार्ग काढलो बघू. लक्षात ते त्यांच्या जागेवर ते बरोबर आहेत. संध्याकाळी दादा येत आहे 6 वाजता, तर एकदा त्यांची वेळ घेतो. आज तुम्हाला भेटून द्यायचं नाही, कारण त्यांच्या मागे अतिक्रमण आज खूप मिटिंग येतात. तर एकदा मी वेळ घेतो. मोठा फरक आहे आम्हाला. आम्ही हॉटेलवाले वेगळे पकडतो, मोठ्या हॉटेलवाले वेगळे पकडतो, रेस्टॉरंट वाले वेगळे, फुलावाले वेगळे, पठारीवाले वेगळे, फुलावाले वेगळे. तुम्हाला त्याच्यात नाही करीत फुलावालीचा विषय नव्हता. गावाले ना 2 मिनिटं फुलावाले सर एवढे जेवढे 2 फुलावाले सर याच्या रेकॉर्ड गुन्ह्यावर नाही किंवा यांनी लुटमार केली ज्याची तक्रारी पण नाही. ये ना सर, एक मिनिट थांबा. फुलावली बदनाम पुन्हा म्हणाले सर, जे दुकानवाले ना त्यांच्यामुळे फुलावली बदनामी. बरं ऐका ना, तुम्ही दादाशी बोलायचं. आज वेळ दिली, आज बोलू नाही, उद्या बोलू. मार्ग काढू घे दादाशी बोलून मार्ग काढू. बोल जाईल आम्हाला दम द्या. बघा साहेब, तुम्ही 200 लोक तिथे येत आहोत. बघा ही जी पॉलिसी नाही याच्यात काय होणार माहिती का? पोलीस वाल्यांचा माझं पोलीस नाही. सर तुम्ही बोलताय ना, थोडस ऐका तुम्ही. काय ना, पालिसवाल्या मागे कोण नाही. पालिसवाल्या मागे दुकानदार आहे स्वतः, पैसेवाले. आणि त्या पैसेवाल्या मागे आहे ना जे मूळ आहेत ना काही मोठे व्यक्ती, ते सुद्धा असं नाही का काही. काय बोललो माहिती का, प्रत्येक जण दुसऱ्यात दोष देतो, स्वतःतला दोष कोणीच बघत नाही. आपल्यापैकी सुद्धा सगळ्या लोकांनी प्रामाणिकपणे व्यवसाय केले आहेत का? किती छाती टोपणी असे जर कोण एखादं मुलं जरी आपल्याला साहेब आम्ही सर्व बंद करायला तयार. असं जर फुल विक्री हे जर गुन्हेगार असेल ना साहेब, 10 रुपयाच्या वरती कोणी गुलाब विकला अशी तक्रार जर पोलीस स्टेशनला भेटली असं आम्ही बंद करायला तयार. अजून काय दाखवू?
हे जरी आठवत असेल साहेब, अकरा रुपये सुद्धा घेत नाही आम्ही. आणि सर्व आणि आपल्याला पैसा नाही घ्यायचा सर. घंटे पैसे टाकले जाऊ. 20 रुपये लक्ष्मी मिळत होत आहे. आपल्याला मोबाईल वगैरे भेटले ना, मोबाईल वगैरे आपण नाही घालत ते. कोणावर एखादा राग तरी आपण वगैरे पोलीस काय झालं जमा करतो ते साहेब ऐकलं. अरे सर काय बोलला सांग. 10 रुपये त्यांचं गिऱ्हाईक फुटलं जातं ना, 2-2 हजार ते आम्हाला म्हणतात मध्ये बोलू नको. तुझ्यामुळे आमचं गिऱ्हाईक फुटलं. त्याच्यामुळे आमचं गिऱ्हाईक फुट राहिले. म्हणजे हे बोलणं सांगा, एक फुलं घेतात आम्ही पेट्रोल बनवतो. 10 रुपये त्यांना सगळं भेटलं ना, पॉलिसी वाल्याला ते सांगायला 2000 रुपये घेतो. हा आम्ही असं नाही जिथं नुकसान होईल आम्ही तिथं प्रयत्न पण करतो. पॉकेट पैरी झाली तर त्या ठिकाणी त्या भक्ताला घरी जायला पैसे नसतात. आम्ही गोळा करून त्या भक्ताला घरी जायला पैसे. आता हे विषय काय होतं, सगळं नाटलं आमच्यावर जाते. आणलंय आमच्यावर उभायला, त्यांना दुसऱ्याला नाही आणलंय आमच्यावर स्वतः तिथं पॉकेट पण भेटलं ना, आम्ही तिथे ना साहेब जमा करून देतो आम्ही स्वतः. पावती सुद्धा सर आमची. आता हे करणारे करून जाणार आहे, पण अन्याय म्हणजे माझी दोन्ही मुलं इंग्लिश मीडियम मध्ये शिकायला. आता मी त्यांची फी कशी भरणार आहे? तर मी आता 1 महिन्यापासून घरी माझं कुटुंबाचा उदारनिर्वाह मी कसा करणार आहे? शेवटी पण ही परिस्थिती मला वाईट मार्गाकडेच घेऊन जाणार आहे साहेब. याचा पण विचार झाला पाहिजे. आता जर समजा मला जर व्यवसाय करून देते तुम्ही, तर मला पण काहीतरी वेगळा पर्याय शोधला पाहिजे ना. वाईट मार्ग आहे. नाही भाज्या आहे काय आता नाही झालंय आपल्या वाईट मार्गाचा शेवट हा वाईट. वाईटच परिस्थिती. आम्ही 10 रुपयाच्या वरती आम्हाला माहिती 10 रुपये आम्हाला फुल विक्रेते म्हटलं सरसकट फुल विक्रेते. तुम्ही जा आपण आम्ही संपवतोय. फुल विक्रेते म्हटले का सरसकट सगळेच फुल विक्रेते. त्याच्यामध्ये जनरली कोर्ट असेल किंवा कोणी असेल ते कन्सिडर करतो. त्याच्यामध्ये असं होत नाही किंवा पॉलिसीवाले फुल विक्रेते वेगळे आणि तुम्ही फुल विक्रेते वेगळे. त्याचं कारण असं की तुमची कुठलीही रजिस्टर्ड असोसिएशन नाही, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण कोर्टाने काय बघितलं, फुल विक्रीमध्ये फसवणूक होते आणि वाईट गोष्टी घडतात. आणि ह्या वाईट प्रवृत्ती किंवा वाईट गोष्टीमध्ये कोणाच्या कपडावर लिहिलेलं नाहीये की हा चांगला आहे हा वाईट. फुल विक्रीमध्ये वाईट गोष्टी घडतात, पण त्याच्यामध्ये करणारे सगळेच झाले. मग तुम्ही असं म्हणू शकत नाही का आम्ही नाही त्यातले. उद्या ते म्हणतील आम्ही त्यातले नाही. तुमची कुठं रजिस्टर असोसिएशन आहे किंवा आमची ही असोसिएशन आहे, हे अधिकृत आहे आणि आम्ही काही करत नाही असं नाही. तुम्ही ते करायला पाहिजे होतं. मग इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन द्यायला पाहिजे. आमच्याकडे असं कागदपत्र उद्या त्याला काय तुम्ही नाही फुलं विकू शकते किंवा बांधून साहेब भक्तांच्या हातात देऊ शकते. तर हे पोर ऑलरेडी यांना काही काम धंदे नाही. मग हेच पोरांना जर का साहेब सोसायटीने जर का यांना चान्स दिला आणि ते फुलं समजून घ्या हे भाव आणले त्यांच्यावर कॅमेरे वगैरे ठेवून कधी चालणार नाही. ते मॉडेल अशा करता चालणार नाही की साईबाबा कर्मचारी सोसायटी म्हणजे त्यांचे तेच मेंबर आहे जे साईबाबा संस्थांचे कर्मचारी. त्यामुळे त्यांनी जर तुम्हाला परत लावलं तर कोर्टाने स्पेसिफिक म्हणले की मिडलमन चालला. सोसायटी मी तुम्हाला चांगला मार्ग असेल मी तुम्हाला सोनं घ्या म्हणतो, तुम्ही म्हणता लोखंडच द्या. मी तुम्हाला असं सांगतो आहे मी तुम्हाला त्याच्या पुढचं वर्जन सांगतो. तुम्ही ते सहकारी ढोल वाजून बसले तर काहीच होणार नाही. पुढे गाडी जा. तुम्हाला स्वतःला जर वाटत असेल गाडी पुढे न्यायची तर मी म्हटलो त्या पद्धतीनं तो कायदेशीर मार्गाने तुम्हाला जावा लागेल. हा बेकायदेशीर मार्ग झाला सहकार्य. तुमच्या सहकार्याकडून आमच्या नोकऱ्या जातील ना. असं कसं करा. कोणी ऍप्लिकेशन बुक केलं मी जर म्हटलं यांना चालू करायचं हे मला म्हणतील तुम्ही कोर्टाची ऑर्डर वाचली नाही. असं करता येत नाही आपल्याला. हायकोर्टाची ऑर्डर फॉलो करावी लागेल. त्याला काही पर्याय. त्याला ते तुम्हाला जर करायचं असेल तर तिकडून त्या पद्धतीनं जावं लागेल. होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चालू द्या.